सत्यानाशी वनस्पती. ओळख, फायदे, उपयोग आणि खबरदारी. हॅलो मित्रांनो, महाआयुर्वेदिक जडीबुटी चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मी सीताराम सावाजी उत्तेकर. आज तुमच्यासाठी सत्यानाशी या अत्यंत महत्त्वाच्या जडीबुटीची संपूर्ण माहिती घेऊन आलो आहे. आयुर्वेदात सत्यानाशी वनस्पतीला आजारांचा नाश करणारी एक उत्तम औषधी मानले गेले आहे. चला तर मग या वनस्पतीबद्दल सविस्तर जाणून घेऊया. सत्यानाशी वनस्पतीची ओळख. संस्कृत नाव स्वर्णक्षिरी, इंग्रजी नाव प्रिकली पॉपी, शास्त्रीय नाव आर्गेमोन मेक्सिकाना. ओळख. या वनस्पतीच्या पानांवर आणि खोडावर तीक्ष्ण काटे असतात. याला सुंदर पिवळी किंवा पांढरी फुले येतात. याच्या फांद्या किंवा पाने तोडल्यावर त्यातून सोन्यासारखा पिवळा चिखल, दूध, लेटेक्स निघतो. ही वनस्पती कुठे जास्त आढळते? सत्यानाशीचे रोप संपूर्ण भारतात सहज पाहायला मिळते. ही वनस्पती रस्त्याच्या कडेला, पडीक जमिनीत, शेताच्या बांधावर आणि नदीनाल्यांच्या बाजूला आपोआप उगवते. ही वनस्पती प्रामुख्याने थंडीच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला फेब्रुवारी ते मे जास्त प्रमाणात दिसून येते. लागवड, उगवण्याची पद्धत. या वनस्पतीची लागवड करण्यासाठी कोणत्याही विशेष काळजीची गरज नसते. माती. ही वनस्पती वालुकामय, कोरड्या किंवा निकस जमिनीतही सहज वाढते. बीज. याच्या काळ्या बारीक बिया, ज्या हुबेहूब मोहरीसारख्या दिसतात, जमिनीत टाकल्यास रोप सहज उगवते. पाणी. याला खूप कमी पाण्याची गरज असते आणि कडक उन्हातही हे झाड हिरवेगार राहते. उपयोग आणि आयुर्वेदिक फायदे. 1. त्वचेच्या आजारांवर रामबाण उपाय. स्किन डिझीजेस, नायटा, खाज, खरोज, एक्झिमा आणि सोरायसिस यांसारख्या त्वचेच्या समस्यांवर सत्यानाशीच्या पिवळा चिक, दूध लावल्याने खूप चांगला फायदा होतो. 2. जुने आजार आणि फोडांवर उपयुक्त. याच्या ताज्या पानांची पेस्ट बनवून जुना जखमांवर किंवा विषारी फोडांवर लावल्याने वेदना कमी होतात आणि जखम लवकर भरून येते. 3. दमा आणि खोकल्यावर आराम. आयुर्वेदात तज्ज्ञांच्या सल्ल्याने याच्या मुळाच्या उकाळा काढा ठराविक प्रमाणात दमा आणि जुनाट खोकल्यावर वापरला जातो. खबरदारी आणि नुकसान. साईड इफेक्ट्स. सत्यानाशी जितकी औषधी आहे तितकीच ती वापरताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. ड्रॉप्सी आजाराचा धोका. या वनस्पतीच्या बिया हुबेहूब मोहरीसारख्या मोहरी राई दिसतात. जर चुकीने या बिया मोहरीत मिसळल्या आणि त्याचे तेल काढले गेले तर ते तेल विषारी बनते. असे तेल खाण्यात आल्यास अंगावर सूज येणे, लिव्हर आणि हृदयाचे आजार होण्याचा धोका असतो. पोटात घेणे टाळा. इंटरनल कन्झम्पशन. कोणत्याही तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या वैद्य सल्ल्याशिवाय याचा रस किंवा काढा थेट पिऊ नये. गर्भवती महिला, गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या मातांनी या वनस्पतीपासून दूर राहावे. निष्कर्ष. सत्यानाशी ही निसर्गाने दिलेली एक अनोखी जडीबुटी आहे, पण तिचा योग्य आणि सुरक्षित वापर करणेच फायदेशीर ठरते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे खाली कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असल्यास पोस्ट लाईक करा, शेअर करा आणि आमच्या महाआयुर्वेदिक जडीबुटी ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सीताराम सावाजी उत्तेकर.